गुड इव्हनिंग मित्रांनो. आजचा जो पेपर आहे आपला राज्यसेवेचा, तर त्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये जे विज्ञानाचे प्रश्न आहेत त्याचा आपण बघणार आहोत आता ॲनालिसिस वन बाय वन. प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण घेऊयात, सो दॅट तुम्हाला त्या प्रश्नांमधून चुकीचं काय आहे बरोबर काय आहे ते पण कळेल आणि याचा फायदा तुम्हाला अपकमिंग एक्झामसाठी सुद्धा होईल. टेस्ट सिरीज ही फक्त सरावासाठी सोडवायची असते आणि विश्लेषण हे त्यातून जास्तीत जास्त माहिती गॅदर करण्यासाठी असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. जसेच तसे प्रश्न काही परीक्षेत येत नसतात, कुठल्याच टेस्ट सिरीज येत नसतात, हे पण नाही कुठले पण नाही. दिस इज जस्ट फॉर प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे. तो पहिला प्रश्न आहे आपला आता सेटमध्ये 82 आहे. आता आपण वन बाय वन जाणार आहोत 82 पासून तर 100 पर्यंत. ठीक आहे. तर पहिलं प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. दही ताक यांच्या सेवनाने मानवी शरीरात प्रोबायोटिकचं प्रमाण कमी होतं. तर पहिल्यांदा हे समजून घ्या प्रोबायोटिक म्हणजे काय, आणि मी डायरेक्ट विश्लेषणच घेतो, प्रश्न वाचून उत्तर वगैरे डायरेक्ट एक्सप्लेनेशनच. ठीक आहे. प्रोबायोटिक म्हणजे असे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम, स्पेशली बॅक्टेरिया, जीवाणू, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात, जे आपल्या शरीरामध्ये राहतात किंवा आपल्या शरीरामध्ये विविध माध्यमातून येतात आणि आपल्या साठी युजली काही एन्झाईम्स तयार करतात किंवा मग आपल्या शरीरात चालणारे मेटाबॉलिझम जे आहे त्याला स्पीडअप करतात. म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराला ते फायदेशीरच असतात, त्यांना प्रोबायोटिक्स म्हणतात. ठीक आहे. तर पहिलं विधान आहे, दही ताक यांच्या सेवनाने मानवी शरीरात प्रोबायोटिकचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे. सो हे उदाहरण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. दही ताक यांच्यामध्ये ऑलरेडी लॅक्टोबॅसिलस असतं ना. लॅक्टोबॅसिलस आपल्यासाठी खूप उपयुक्त जीवाणू आहे, लक्षात ठेवा. म्हणजे लॅक्टोबॅसिलस हा प्रोबायोटिकचा प्रकार आहे आणि आपण दही ताक जर पिलं, समजा एक ग्लास दही पिलं, लस्सी पिले वगैरे, एक ग्लास ताक पिलं, तर प्रोबायोटिक आपल्या शरीरात वाढणार आहे, कमी थोडी होणार आहे. त्यामुळे पहिलं विधान जे हे चुकीचं आहे. दुसरं विधान जे आहे, मानवी शरीरात प्रोबायोटिक असणं आरोग्यास हानिकारक असतं. कसं हानिकारक असेल, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की प्रोबायोटिक आपल्यासाठी युजफुल असतात ऑलवेज इन एनी सिच्युएशन. सो हार्मफुल असण्याचा काही प्रश्नच नाही. सो दिस इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट. सो दोन्ही विधानं बरोबर आहेत. आपल्याला योग्य विधान ओळखायचं होतं. सो दोन्ही विधानं योग्य नाही आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसर्गजन्य किंवा संक्रामक रोगांमध्ये कशाचा समावेश होत नाही. म्हणजे हे खाली काही डिसीज दिलेत तुम्हाला, 3 आणि 3 6 वेगवेगळे डिसीजचे नाव दिलेत आणि तुम्हाला हे विचारले की यातले इन्फेक्शियस कुठलं नाही आहे, संक्रामक कुठलं नाही. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? इन्फेक्शियस डिसीज म्हणजे जे डिसीज जनरली वेगवेगळ्या माध्यमातून स्प्रेड होतात, म्हणजे हवेतून, पाण्यातून, अन्नातून, रक्तातून किंवा वेगवेगळे व्हेक्टर्स म्हणजे कीटकांच्या माध्यमातून, त्यांच्या चावण्यातून पसरतात, त्यांना सगळ्यांना इन्फेक्शियस म्हणायचं. आणि ज्या डिसीजचा प्रसार हे सगळे माध्यम करत नाहीत, म्हणजे हवेतून पण नाही पसरत, पाण्यातून पण नाही, रक्तातून पण नाही, त्यानंतर कुठल्या कीटकाच्या चावण्यातून पण नाही आणि कुठल्या अदर मीडियम्स मधून नाही, त्यांना सगळ्यांना नॉन इन्फेक्शियस म्हणायचं. आपल्याला प्रश्न विचारला की इन्फेक्शियस मध्ये कुणाचा समावेश होत नाही. ठीक आहे. आता पहिला आहे क्षयरोग, टीबी, हवेतून पसरतो, जीवाणूजन्य रोग आहे, बरोबर आहे. दुसरा आहे गोवर, ज्याला आपण मिसल्स म्हणतो, हवेतून पसरतो, व्हायरल डिसीज आहे. त्यानंतर तिसरा आहे हत्तीरोग. हत्तीरोगाचा प्रसार जो आहे तो क्युलेक्स डासाची मादी करते, त्यामुळे तो पण नाही येणार. चौथा आहे मलेरिया. मलेरियाचा प्रसार अॅनाफिलस डासाची मादी करते, त्यामुळे तो पण संसर्गजन्य आहे. त्यानंतर सिफिलिस. सिफिलिस हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, लैंगिक संबंधातून किंवा दूषित रक्तातून पसरतो, रक्त हे माध्यम झालं, त्यामुळे तो पण संसर्गजन्य आहे. आणि सगळ्यात शेवटचा आहे कॅन्सर, आणि हेच आपलं उत्तर असलं पाहिजे. कारण का, तर कर्करोग जो आहे मित्रांनो, कॅन्सर जो आहे हा कुठल्याही माध्यमातून पसरत नाही, लक्षात ठेवा. कर्करोग हा आपल्या पेशीत अनियंत्रित पेशी विभाजन सुरू झाल्यामुळे होतं, लक्षात ठेवा. अनकंट्रोल सेल डिव्हिजनमुळे आपल्याला कर्करोग होत असतो, लक्षात. ठीक आहे. सो तिथे कुठल्याही वेक्टरची किंवा कुठल्याही मीडियमची आवश्यकता नसते. सो कर्करोग हे आपलं उत्तर असणार आहे. कर्करोग म्हणजे फ हा पर्याय उत्तरांमध्ये आहे चौथ्या क्रमांकाला. सो चौथं ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, न्यूमरिकल आहे बघा, फिजिक्स एक. 200 ग्रॅम वस्तुमानाचा दगड 200 ग्रॅम वस्तुमानाचा दगड एका छोट्या टेकडीवरून 3 मीटर पर सेकंद ह्या वेगाने खाली फेकला असेल तर त्यामध्ये किती गतीज ऊर्जा असेल. ठीक आहे. आता आपल्याला दोन व्हॅल्यूज दिल्यात. काय दिल्यात, आता पहिले व्हॅल्यू समजून घ्या. 200 ग्रॅम म्हणजे मास दिले आपल्याला, मास. 200 ग्रॅम म्हणजे मास दिले आपल्याला, वस्तुमान दिले आपल्याला. परंतु मित्रांनो, वस्तुमानामध्ये गडबड करून टाकली. कुठली माहिती का, वस्तुमानामध्ये गडबड अशी केली की ते ग्रॅम मध्ये दिले आपल्याला, लक्षात ठेवा. आणि वेग दिलाय, वेग वेलोसिटी दिले 3 मीटर पर सेकंद वेलोसिटी दिली आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आपल्याला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, बरोबर आहे. पण आपल्याला मास आहे ना ते ग्रॅम मध्ये दिलंय,
आणि सिस्टीम काय असते माहिती आहे का युनिट्सची, सगळे युनिट्स एका सिस्टीम मध्ये पाहिजे, लक्षात ठेवा. आता हे काय मीटर पर सेकंद आहे आणि हे ग्रॅम मध्ये दिले. मीटर एमके सिस्टीम मध्ये असतं, ग्रॅम सीजीएस मध्ये असतं. मग आपल्याला ह्या ग्रॅमला एमकेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग 200 ग्रॅमचं किती होतं रे? 200 ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये 0.2 किलोग्रॅम होतं. जर त्याला 2000 ने भाग दिला आपण तर 200 डिवाइडेड बाय 2000 0.2 kg. मग आता या सूत्रात ठेवायचे किमती आता हाफ इंटू 0.2 मास इंटू व्ही स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग म्हणजे 9 येईल बघा तो. मग आता हे 2 ने याला डिवाइड केलं ते 0.1 होईल. मग 0.1 इंटू 9 म्हणजे उत्तर येईल मित्रांनो 0.9 ज्यूल्स. 0.9 ज्यूलचं ऑप्शन आता तुम्हाला शोधावं लागेल कुठे आहे. 0.9 ज्यूलचं ऑप्शन आहे बघा पर्याय क्रमांक 4. चौथं ऑप्शन हे आपलं करेक्ट उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, चलो. नंतर नेक्स्ट आहे बघा म्युझिकल वेव्ज जे असतात किंवा साऊंड वेव्ज जे असतात, त्या साऊंड वेव्सची जी तीव्रता असते, तीव्रता म्हणजे ज्याला आपण इंटेन्सिटी असं म्हणतो, इंटेन्सिटी ऑफ साऊंड, एनर्जी ऑफ साऊंड. ठीक आहे, तर ही कोणत्या घटकावर अवलंबून असते, म्हणजे कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड असते साऊंडची इंटेन्सिटी. पहिला आहे आयाम. आयाम म्हणजे अँप्लिट्यूड म्हटलं तर अँप्लिट्यूड म्हणजे आपल्या आवाजातला जो चढ उतार असतो ना मित्रांनो, आपण मोठ्याने बोलतो आणि हळू बोलतो. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड. हाईट ऑफ द किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ द साऊंड वेव्स ऑन द आयदर साइड ऑफ द मीन पोझिशन. ठीक आहे, सो कमी जास्त उंची. सो ऑफकोर्स तीव्रता आयामावर अवलंबून असते. आपण जेवढं जोरात बोलू तेवढा आयाम जास्त असतो, तीव्रता जास्त असते. जेवढं आपण हळू बोलू तेवढा आयाम कमी असतो, तीव्रता कमी असते. घनतेवर अवलंबून असते का? हो, जेवढं माध्यमाची घनता जास्त असेल तेवढं जनरली त्याची तीव्रता जास्त असणार, तेवढी माध्यमाची घनता कमी असेल तेवढी तीव्रता कमी असणार. म्हणजे निर्वात पोकळीमध्ये आपण जर बोलण्याचा प्रयत्न केला तर आवाजच जाणार नाही. वायूमध्ये कमी होऊन जाईल, त्या तुलनेत द्रवात जास्त असणार आहे, त्या तुलनेत स्थायूमध्ये तीव्रता जास्त असणार. त्यामुळे घनता पण मदत करते, डेन्सिटी पण. वारंवारता, ऑफकोर्स वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल बघा, मी जेवढं फास्ट बोलेल जेवढं जोरदार बोलेल तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे तीव्रता जास्त, आणि जेवढं मी स्लो बोलेल, हळू बोलेल, सावकाश बोलेल तेवढी तीव्रता कमी. सो फ्रिक्वेन्सी पण मॅटर करते. वेग, ऑफकोर्स वेग पण मॅटर करतो. स्पीड किती आहे साऊंडची ती पण मॅटर करते. जेवढी स्पीड जास्त असेल तेवढी इंटेन्सिटी जास्त असेल, जेवढी स्पीड कमी असेल तेवढी, बघा मी बोलण्यामध्ये लगेच प्रयोग करतो तुमच्या, तेवढी स्पीड कमी तेवढी इंटेन्सिटी पण कमी, लक्षात. ठीक आहे, आणि स्थितिस्थापकत्व म्हणजे इलेस्टिसिटी ऑफ द मीडियम. येस, ऑफकोर्स मीडियमची इलेस्टिसिटी पण, म्हणजे मीडियम किती इलेस्टिक आहे ते पण डिपेंड करतं. मीडियम जर कमी इलेस्टिक असेल तर इंटेन्सिटी जास्त असेल, मीडियम जर जास्त इलेस्टिक असेल तर इंटेन्सिटी जी आहे ती कमी असेल, लक्षात. ठीक आहे, सो सगळेच्या सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत मित्रांनो, सगळे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. आणि आता पर्याय निवडत आपण, तो कुठे आहे? अ, ब, क, ड आणि ई म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे, लक्षात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा किंवा विधान ओळखा. एक असेल किंवा 2 असेल. विद्युत इस्त्रीमध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी साधारणपणे नायक्रोम या संमिश्राचा वापर केला जातो. यस, वी ऑल नो दॅट. इलेक्ट्रिक आयर्न, विद्युत इस्त्री जे आहे कपड्यांनी इस्त्री करण्यासाठी आपण वापरतो, त्याच्यामध्ये नायक्रोमची कॉईल असते. नायक्रोम या संमिश्राची कॉईल असते. नायक्रोम हे जे संमिश्र आहे मित्रांनो, हे नायक्रोम संमिश्र निकेल, क्रोमियम, मॅंगनीज आणि आयर्न या चौघांपासून बनतं, लक्षात ठेवा. आणि नायक्रोम या संमिश्राचं वैशिष्ट्य असं आहे, याचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो. रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे, रोध जास्त असल्यामुळे त्यातून जास्त हीट प्रोड्यूस होते. आणि इलेक्ट्रिक आयर्न आपल्याला हीट प्रोड्यूस करण्यासाठीच वापरायची ना, हीटच प्रोड्यूस करायचे ना त्यातून, म्हणून तो आपल्याला जास्त उपयोगात ठरतो. सो पहिलं विधान करेक्ट आहे. त्यानंतर विद्युत इस्त्रीमध्ये अभ्रकाचा उपयोग, अभ्रक म्हणजे मायका म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, मायका. अभ्रकाचा उपयोग यासाठी करतात कारण तो हीटचा गुड कंडक्टर आहे, इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. करेक्ट मित्रांनो. का? कारण अभ्रक काय करतो, त्या कॉईलला कव्हर करतो, सो दॅट आपण हँडल करतो आणि इस्त्रीत आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागणार नाही, कळलंय. आणि खाली जे बॉटम आहे त्या इस्त्रीचा, अभ्रकामधून फक्त हीटच खाली ट्रान्सफर होईल, म्हणजे तो बॉटम जो आहे त्याचं टेम्परेचर वाढेल, आपल्याला आयर्निंगला मदत होईल, लक्षात. ठीक आहे, सो मग अभ्रक जो आहे तो हीटचा गुड कंडक्टर आहे, इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे, म्हणूनच तो इलेक्ट्रिक आयर्न मध्ये वापरतात, लक्षात ठेवा. सो हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलं योग्य विधान, दोन्ही विधान योग्य आहेत, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे आपलं ऑप्शन असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फॅक्च्युअल सोपा प्रश्न आहे. 1 लाईट इयर मीन्स द डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल्स इन व्हॅक्यूम इन 1 इयर. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती अंतर एका वर्षात? तर 1 प्रकाश वर्ष म्हणजे मित्रांनो 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर इन अ इयर. 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर एवढं अंतर 1 प्रकाश वर्ष अंतर म्हणून ओळखलं जातं, जे की प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर असतं, लक्षात. ठीक आहे, चलो पुढे. आधुनिक आवर्त सारणी संबंधित पुढील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा.
आवर्तनामध्ये, आवर्तन म्हणजे ज्याला आपण पिरियड्स म्हणतो, लेफ्ट टू राईट जो जाताना आपण ते आवर्तन असतात, पिरियड्स असतात लक्षात. ठीक आहे, आवर्तनामध्ये लेफ्ट टू राईट जाताना अणूचा आकार वाढत जातो का, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते का, ॲज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तनामध्ये अणूचा आकार वाढत जातो का. ठीक आहे, तर मग अणूचा आकार वाढतो का नाही जातो, नाही वाढत, हे आपण कसं समजणार आपल्याला. आता एक आवर्तन कन्सिडर करू आपण, दुसरं आवर्तन आहे किंवा तिसरं आवर्तन आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आता दुसऱ्या आवर्तनामध्ये सगळ्यांचे ऑर्बिट जे आहेत ना ते 2-2च असणार लक्षात. दुसऱ्या आवर्तनामध्ये सगळ्यांच्या ऑर्बिट्स 2-2च असणार. पण मित्रांनो इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते लक्षात. इलेक्ट्रॉनची संख्या इथे पहिल्या याच्यात एकच असते, दुसऱ्या याच्यात 2 असते, तिसऱ्या याच्यात 3 असते, चौथ्या याच्यात 4 असते, एलिमेंट्स वाईज. इलेक्ट्रॉनची संख्या जसजशी वाढत जाईल ना तसं काय होतं माहिती का, ते इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात आणि केंद्रक पॉझिटिव्ह असतात. इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे ओढले जातात, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉन पूल खूप जास्त असतो टुवर्ड्स न्यूक्लियस, जेवढी संख्या जास्त असेल. सो याचा अर्थ असा आहे, लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, ऑर्बिट तर सेम राहतात, परंतु इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेल्यामुळे इलेक्ट्रॉन पूल वाढतो, ती ऑर्बिट जास्तीत जास्त न्यूक्लियसकडे ओढली जाते, म्हणजे आकार कमी होत जातो, रेडियस कमी होत जाते. याचा अर्थ पहिलं विधान चुकीचं आहे लक्षात. ठीक आहे, आणि दुसरं आहे गणामध्ये वरून खाली येताना अणूचा आकार कमी होतो. नाही मित्रांनो, ग्रुप्समध्ये, ग्रुप्स म्हणजे व्हर्टिकल जे कॉलम्स आहेत ते तिकडे, इथे आता एकच ऑर्बिट आहे, इथे 2 ऑर्बिट आहे, इथे 3 ऑर्बिट आहेत, इथे 4 ऑर्बिट आहे, म्हणजे तुम्ही वरतून खाली येतात ना एक एक ऑर्बिट ऍड होत जाते लक्षात. सो ऑर्बिट ऍड झाली म्हणजे अणूचा आकार वाढला, रेडियस वाढली. कारण का, रेडियस म्हणजे काय असतं, रेडियस म्हणजे अणूचं केंद्रक आणि त्याची जे आउटरमोस्ट ऑर्बिट आहे त्यातलं डिस्टन्स असतं लक्षात. ठीक आहे, सो हे पण विधान चुकीचं आहे, दोन्ही विधान चुकीचं आहे. आपल्याला विचारलं योग्य विधान दोन्ही पण नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे, भारतात साधारणपणे 24 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. 24 कॅरेट गोल्ड भारतात साधारणपणे दागिने बनवण्यासाठी वापरतात करे, नाही वापरत. कारण का, 24 कॅरेट गोल्ड जे आहे ना ते खूप सॉफ्ट असतं, त्याची झीज लवकर होते, ते रिॲक्टिव्ह पण असतं, त्यामुळे त्याचा उपयोग जास्त करून दागिने बनवण्यासाठी नाही केला जात. त्याचा उपयोग करन्सी एक्सचेंजला केला जातो, करन्सी प्रोड्यूस करायला केला जातो, प्लस काही मॉन्युमेंट्स वगैरे किंवा कॉइन्स वगैरे बनवायचे, मूर्त्या वगैरे बनवायचे त्यासाठी केला जातो. बिस्किट वगैरे असतात 24 कॅरेटचे, जे आपण दागिने म्हणून वापरत नाही, फक्त ठेवतो ऍज अ आपण ज्याला आपण काय म्हणूयात, आपली एक इकॉनॉमिकल व्हॅल्यू म्हणून, आपण त्याला आर्थिक एक त्याला व्हॅल्यू आहे म्हणून आपण त्याला ठेवतो, किंमत वाढली की त्याला विकायला वगैरे. ठीक आहे, सो पहिलं विधान चुकीचं आहे. दागिने बनवताना त्याला कठीणपणा आणण्यासाठी त्यात प्लॅटिनम आणि टंगस्टन, प्लॅटिनम किंवा टंगस्टन मिसळलं जातं का. मित्रांनो दागिने बनवताना त्यामुळे प्लॅटिनम मिसळणं कसं परवडेल बघा, कारण प्लॅटिनम खूप महाग असतं ना, सोन्याच्या दागिन्यामध्ये प्लॅटिनम मिसळणं म्हणजे वेडेपण आहे ना लक्षात. म्हणजे कमी किमतीच्या दागिन्यामध्ये बनवायला जास्त किमतीचे त्यात थोडी ऍड करतात. काय मिसळतात मग, युजली मिसळतात सिल्वर किंवा कॉपर मिसळतात लक्षात, तांब किंवा चांदी मिसळतात. सो याचा अर्थ हे पण विधान चुकीचं आहे, योग्य विधान एक पण नाहीये, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधानात चुकीचे आहेत लक्षात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा आहे, थर्मोकॉल हा कशाचा प्रकार आहे, नेमका कशाचं स्वरूप आहे, थर्मोकॉल कशाचं बनतं नेमकं. थर्मोकॉल एक प्लास्टिकचा प्रकार आहे, हायड्रोकार्बन आहे, खूप जटिल आहे. जर ते आपण असं वातावरणामध्ये जमिनीवर फेकून दिलं तर त्याचं डिकम्पोजिशन व्हायला लाखो वर्ष लागतात लक्षात. त्यामुळे थर्मोकॉलचा वापरावर बंदी आली लक्षात. ठीक आहे, थर्मोकॉल कशाचं बनतं, थर्मोकॉल केमिकली पॉलिस्टायरीन आहे रे. थर्मोकॉल जे आहे ते केमिकली काय आहे, पॉलिस्टायरीन आहे. पॉलिस्टायरीन म्हणजे स्टायरीनचे अनेक मॉलिक्युल्स एकत्र येऊन त्याचा एक हाय मॉलिक्युलर एक कंपाऊंड तयार होतं, त्याला पॉलिस्टायरीन म्हणतात, ते थर्मोकॉल असतं. ठीक आहे, सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, योग्य जोड्या लावा. गट अ मध्ये काही न्यूट्रिएंट्स दिलेत, न्यूट्रिएंट्स पोषक द्रव्य म्हणजे न्यूट्रिएंट्स, दुसऱ्या याच्यामध्ये त्यांचं कार्य दिले. ठीक आहे, आता न्यूट्रिएंट्स कोण कोण आहेत, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आणि मॅंगनीज आहे. कार्य बघा, प्रथिने, पेशीद्रव्य, हरित लवकातला घटक. दुसरं आहे लाईटचं केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करणारं, मेटाबॉलिझमसाठी आवश्यक आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी. ठीक आहे, सो आता जोड्या लावूयात आपण याच्या. नायट्रोजनच जनरली प्रथिने तयार करतो ना, मग हे पहिलं बरोबर आहे. मग अचं एक जे आहे ते कुठे बघा, अचं एक एकाच ठिकाणी बघा, हे बघा अचं एक एकाच ठिकाणी, त्यामुळे हे आपलं उत्तर असलं पाहिजे. म्हणजे जोड्या सगळ्या समोरासमोरच येतात, 1 2 3 आणि 4. म्हणजे फॉस्फरस लाईटचं केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करायला लागतो, पोटॅशियम मेटाबॉलिझमसाठी लागतो, मॅंगनीज हार्मोन्ससाठी लागतो लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 2 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. योग्य जोडी निवडा. करेक्ट पेअर कुठली ते सांगायचं आपल्याला. हे टेफ्लॉन आहे बघा, टेफ्लॉन म्हणजे पॉलिटेट्रा फ्लोरोइथिलीन, त्याला PTFE पण म्हणतात टेफ्लॉन.
आपले टेफ्लॉन शूज वगैरे, स्पोर्ट्स शूज वगैरे, त्याचा जो सोल आहे ना खालचा तो टेफ्लॉनचा असतो, लक्षात, टेफ्लॉन कोटेड. आणि प्लस आपले निर्लिपचे वगैरे भांडे असतात ना, त्याचे हँडल पण किंवा त्याला पण टेफ्लॉनची कोटिंग असते, कळलं, नॉनस्टिक कुकवेअर्स मध्ये. ठीक आहे, तर हे बघा पहिला उपयोग तोच आहे, स्वयंपाकघरातील भांडी बनवण्यासाठी. यस, करेक्ट आहे, ही जोडी बरोबर आहे. आता सांगितलं मी तुम्हाला, नॉनस्टिक कुकवेअर्स टेफ्लॉनचे बनले असतात. नॉनस्टिक म्हणजे त्याला ऑइल कमी लागतं वगैरे. ठीक आहे, त्यानंतर नायलॉन जे आहे ते पॅराशूट बनवण्यासाठी. यस, नायलॉन जे आहे, नायलॉन पॅराशूट बनवण्यासाठी वापरतात. नायलॉन म्हणजे पॉलीअमाइडचे धागे असतात, पॉलीअमाइड म्हणजे प्रथिनांची साखळी असते, लक्षात. ठीक आहे, आणि पॉलिस्टर जे आहे, पॉलिस्टर ते लाकडाच्या लगद्यापासून नाही, हे चूक आहे. पॉलिस्टर लाकडाच्या लगद्यापासून, पॉलिस्टर जे आहे ते हायड्रोकार्बन्स किंवा पेट्रोलियम पासून बनतं, लक्षात ठेवा. पॉलिस्टर जे आहे ते पेट्रोलियम पदार्थांपासून बनतं, ऍक्च्युली ईस्टर पासून बनतं, ईस्टर नावाच्या हायड्रोकार्बन पासून, ईस्टर नावाच्या हायड्रोकार्बन पासून ते बनत असतं, लक्षात ठेवा. ईस्टर नावाच्या हायड्रोकार्बन पासून हे पॉलिस्टर बनत असतं, म्हणून त्याला पॉलीईस्टर नाव पडलं. अनेक ईस्टरचे रेणू एकत्र येतात, अनेक म्हणजे पॉली, मेनी, म्हणून त्याला पॉलीईस्टर असं म्हणलं. पॉलिस्टरचे कपडे आपण बऱ्याचदा वापरतो. सो क ही जोडी चुकीची आहे, त्यामुळे आपल्याला योग्य जोडी निवडायची, ते अ आणि बच योग्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कुठलं, इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे. दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस आणि वॉटर गॅस या वायुरूप इंधनांची निर्मिती केली जाते का. दगडी कोळसा जो आहे, म्हणजेच ज्याला आपण कोल म्हणतो बघा, कोल जे जीवाश्म इंधन म्हणून ओळखलं जातं, भूकवचामध्ये सापडतं, भारताचा 3रा क्रमांक लागतो जगामध्ये. तर त्या दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस आणि वॉटर गॅस पण बनवतात का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे हे जे स्टेटमेंट हे बरोबर आहे. प्रोड्युसर गॅस आणि वॉटर गॅस दोघं पण कार्बन पासूनच बनवतात, लक्षात ठेवा. कार्बन म्हणजे कोळशापासूनच बनवतात. प्रोड्युसर गॅस पण आणि वॉटर गॅस पण दोघं पण मिक्सचर्स आहेत, लक्षात ठेवा. कार्बन आणि हायड्रोजन प्लस त्यामध्ये वॉटर वगैरे पण, म्हणजे पाणी पण, H2O पण असतं. आणि हे जे आहे हे अँथ्रासाइट आहे बघा, अँथ्रासाइट हा दगडी कोळसा जो आहे त्याला ब्राऊन कोल पण म्हणतात का. नाही, हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. ब्राऊन कोल कशाला म्हणतात माहिती का, ब्राऊन कोल लिग्नाइटला म्हणतात, लिग्नाइटला ब्राऊन कोल म्हटलं, त्यामुळे हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्यच ओळखायचं होतं, मग ब अयोग्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असलं पाहिजे ह्या प्रश्नाचं. ठीक आहे, चलो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा, इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे. पहिलं विधान आहे, अभिसरण द्रव आणि वायुरूप पदार्थांमध्येच होऊ शकतं. अभिसरण म्हणजे काय रे, कॉन्व्हेक्शन इज अ वे ऑफ हीट ट्रान्सफर. उष्णतेचं जे स्थानांतरण होतं ना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, ते 3 प्रकारे होतं. एक कंडक्शन असतं, एक कॉन्व्हेक्शन असतं आणि एक रेडिएशन असतं. कंडक्शन सॉलिड मधून होतं फक्त, आणि कॉन्व्हेक्शन जे आहे ना, अभिसरण जे आहे ना, ते द्रव आणि वायूमधून होतं, ज्याच्यामध्ये पार्टिकलची मुवमेंट होत असते. पण पाणी तापवायला ठेवलं ना, पाणी तापवलं तर पाण्याचे खालचे जे मॉलिक्युल्स आहेत तापल्यानंतर ते वर येतात, मग वरचे थंडे मॉलिक्युल्स खाली जातात, त्याला कॉन्व्हेक्शन म्हणायचं, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये नायट्रोजन आर्गॉनचं मिश्रण भरले असतं, ते नायट्रोजन आर्गॉन पण काय होतात, कॉन्व्हेक्ट होत राहतात, जागा बदलत राहतात. म्हणजे फिलामेंट जवळचे नायट्रोजन आर्गॉन तापले की ते मागे येतात, आणि मागचे थंड नायट्रोजन आर्गॉन फिलामेंट मध्ये जवळ जातात, त्यामुळे फिलामेंट मेल्ट होत नाही, ऑक्सिडाइज होत नाही लवकर. ठीक आहे, सो याचा अर्थ पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता नसते, हे चूक आहे मित्रांनो. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते ना, कॉन्व्हेक्शन ऑलवेज टेक्स प्लेस इन लिक्विड अँड गॅस, मग मीडियम पाहिजे त्याला, त्यामुळे चुकीचं विधान आहे. प्रारणाला माध्यमाची आवश्यकता असते का, रेडिएशनला नाही, रेडिएशनला पण माध्यमाची आवश्यकता नसते. रेडिएशन हे विदाउट मीडियम होणारं हीटचं ट्रान्सफर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते पण विधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे होते, ब आणि क चुकीचे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हत्तीपाय रोग म्हणजे फायलेरियासिसचा प्रसार क्युलेक्स डासाची मादी करते. यस, आता मगाशी एका प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टीकरण दिलं, तेव्हा सांगितलं होतं हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाची मादी करते. क्युलेक्स डास जे ते जास्त केरळमध्ये सापडतात, त्यामुळे केरळमध्ये हत्ती रोगाचा प्रसार सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. केरळमधल्या 14 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यामध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. हत्ती रोगासाठी जनरली आपल्याला औषध म्हणून वापरलं जातं इव्हरमेक्टिन नावाचं एक औषध, जे त्याच्यावर प्रभावी उपचारात्मक औषध म्हणून वापरलं जातं. ठीक आहे, त्यानंतर हिवतापाचा प्रसार कोण करतं रे, अॅनाफिलस डासाची मादी करते, अॅनाफिलस डासाची मादी, त्यामुळे हे पण करेक्ट आहे, हे तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही आता. सो दोन्ही विधानं बरोबर आहेत. योग्य विधान कोणतं, तर अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. योग्य पर्याय निवडा. 6.67 × 10⁻11 न्यूटन. मित्रांनो काय माहिती आहे, हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची किंमत आहे, कॅपिटल जी ची किंमत आहे. वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत जो आहे किंवा वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जो आहे त्याला कॅपिटल जी ने दाखवतात. जो न्यूटनने सांगितलं होतं काय, की विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कुठे पण असतील तर त्यांच्यात परस्पर आकर्षण असतं, आणि ते आकर्षण त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असतं. हेनरी कॅव्हेंडिशने ते कॅल्क्युलेट केलं 1780च्या आसपास, आणि त्यांनी किंमत सांगितली जीची
एमकेएस पद्धतीमध्ये 6.67 × 10⁻11 आणि सीजीएस पद्धतीमध्ये याची किंमत काय आहे ते आपल्याला विचारलं आहे, सेंटीमीटर वगैरे वगैरे. तर ती किंमत आहे बघा 6.67 × 10⁻8 म्हणजे पर्याय क्रमांक 2. फॅक्च्युअल प्रश्न आहे, सोपा आहे, व्हॅल्यू आपल्याला पाठ पाहिजे, माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कन्सेप्ट वगैरे काही नाहीये, फक्त युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे कॅपिटल जी त्याची एमकेएस पद्धतीतली किंमत दिली आहे, सीजीएस पद्धतीमधली किंमत आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. व्यापारी तत्वावर म्हणजे कमर्शियल बेसिसवर नायट्रोजन वायू बऱ्याच वेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरला जातो. त्याच्याबद्दल काही विधानं दिले तिकडे, तुम्हाला ते विधान ओळखायचे, त्यातले असत्य कुठले ते ओळखायचे, चुकीचे कुठले तेवढं ओळखायचे फक्त. म्हणजे नायट्रोजनचा कमर्शियल यूज बराच आहे, वेगवेगळ्या फील्डमध्ये केला जातो. त्यातलं कुठलं ह्या विधानामधलं चुकीचं विधान आहे. पहिलं आहे कृत्रिम गर्भधारण प्रक्रियेत बैलांचं वीर्य जतन करून ठेवण्यासाठी केलं जातो का? ॲनिमलचं जे सीमन असतं ना, सीमन, ज्याच्या माध्यमातून मग आर्टिफिशियल गर्भधारणा केली जाते, म्हणजे गायींना वगैरे त्याचा उपयोग केला जातो, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी. तर ते बरोबर आहे विधान. लिक्विड नायट्रोजन असतं मित्रांनो, द्रवरूप नायट्रोजनमध्ये प्राण्यांचं जे सीमन आहे, वीर्य जे आहे ते प्रिझर्व करून ठेवतात. ठीक आहे, नाही तर मग ते गोठून जातं लक्षात. ठीक आहे, ते बरोबर आहे. क्रायोजेनिक इंजिन मध्ये इंधन म्हणून वापरतात का? नाही, क्रायोजेनिक इंजिन मध्ये नाही वापरत. क्रायोजेनिक इंजिन कुठे असतं? क्रायोजेनिक इंजिन जे आपले रॉकेट्स असतात ना, रॉकेट सॅटेलाइट लॉन्च करायला जे वापरतात ना, उपग्रहाला प्रक्षेपित करण्यासाठी जे वापरतात रॉकेट, ते तर मग GSLV नावाचं एक रॉकेट आहे बघा, GSLV, कळले? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हणतात त्याला, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. याच्यामध्ये क्रायोजेनिक फ्युएल वापरतात, क्रायोजेनिक इंधन वापरतात. क्रायोजेनिक इंधन वापरण्याचा फायदा असा होतो, त्या रॉकेटचं वजन कमी होतं, लक्षात ठेवा. क्रायोजेनिक इंधन कोण असतं? याच्यामध्ये असतं लिक्विड ऑक्सिजन प्लस लिक्विड हायड्रोजन, लक्षात ठेवा. लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन यांचा उपयोग याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे नायट्रोजनचा काही प्रश्नच नाहीये, त्यामुळे ते विधान चुकीचं आहे, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर खत तयार करायला नायट्रोजन वापरतात. यस, फॉस्फेट जे आहेत ना, सॉरी नायट्रेट प्रकारचे खत आहेत ना, नायट्रेट, अमोनियम नायट्रेट वगैरे, कॅल्शियम नायट्रेट वगैरे, ते नायट्रोजनचे बनतात. त्यामुळे नायट्रेट हा एक खताचा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. नत्र प्रकारचे खत आपण म्हणतो, नत्र, स्फुरद आणि पालाश. सो नायट्रोजनचे फॉस्फर जे फर्टिलायझर्स आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे जमिनीची सुपीकता वाढवायला, सो तेही बरोबर आहे. उच्च तापमान मोजणाऱ्या तापमापीमध्ये नायट्रोजन, यस, हे पण गॅसेस नायट्रोजन वापरतात जास्त तापमान मोजणाऱ्या तापमापीमध्ये. अयोग्य विधान फक्त ब आहे, सो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लक्षात ठेवा. ठीक आहे. उच्च तापमान म्हणजे 1000 अंश सेल्सिअस तापमान जर मोजायचं असेल तर तिथे गॅसियस नायट्रोजन वापरतात, गॅसियस नायट्रोजन किंवा ऑक्सिजन वगैरे यांचा उपयोग केला जातो. ठीक आहे, सो ते पण विधान बरोबर आहे. सो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. पुढे, जर पाण्याची घनता म्हणजे डेन्सिटी 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल आणि लोखंडाची घनता जी आहे ती 7.85 × 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असेल, तर लोखंडाची सापेक्ष घनता म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी काय? फॉर्म्युला काय बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू रिलेटिव्ह डेन्सिटी कुणाच्या तुलनेमध्ये? पाण्याच्या तुलनेमध्ये सांगायची आपल्याला, बरोबर की नाही? मग वरती लिहायची इथे डेन्सिटी ऑफ आयर्न जी दिलेली आपल्याला डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर, पाण्याची घनता. आयर्नची डेन्सिटी किती दिली आहे? 7.85 × 10⁻³ आणि पाण्याची किती दिली आहे? 10⁻³ 1 × 10⁻³ आहे किंवा 10⁻³. हे झाले कॅन्सल, उत्तर आलं बघायचं 7.85, कळलंय? आणि ते युनिट पण कॅन्सल झाले, कारण इकडे पण किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे आणि इकडे पण किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे, त्यामुळे दोन्ही युनिट पण कॅन्सल झाले. उत्तर फक्त 7.85, लक्षात ठेवा. सो 7.85 आहे ऑप्शन नंबर 1च, पहिलंच ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. हे होणार नाही. ठीक आहे, पहिलाच पर्याय सापेक्ष घनता. ठीक आहे. नेक्स्ट, योग्य जोड्या लावा. हे कवक आहे, कवक, फंगस, आणि दुसरं आहे व्हायरस, तिसरं आहे आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, चौथा आहे अल्गी म्हणजे शैवाल. तर यांचे इकडे एक्झाम्पल्स दिले ते ओळखायचे तुम्हाला. कवकांचं एक्झाम्पल कोण आहे? कॅन्डिडा, ज्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन होतं ना, स्किन डिसीज होते, स्किनला रॅशेस वगैरे पडतात, कॅन्डिड असतं, म्हणून ते मग कॅन्डिड डस्टिंग पावडर वापरतो आपण जनरली, लक्षात ठेवा. गमोरिया. ठीक आहे. त्यानंतर व्हायरस कोण याच्यातला? व्हायरस बॅक्टेरियोफेज आहे. बॅक्टेरियोफेज हा असा व्हायरस आहे जो जीवाणूंवर अटॅक करून तयार झालेला असतो, लक्षात ठेवा. आदिजीव कोण आहे? एंटामिबा हिस्टोलिटिका आहे. एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे अमांश होतो, म्हणजे अतिसार होतो, म्हणजे अमिबियासिस नावाचा रोग होतो, जो पोटाचा विकार आहे, अतिसार. ठीक आहे. आणि अल्गी कोण आहे? अल्गी क्लायमॅडोमोनास आहे. सो मग याचं उत्तर आहे 4, 1, 2 आणि 3. चार ऑप्शन एकच ठिकाणी, तिसराच पर्याय आपलं उत्तर आहे. संपला विषय. ठीक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो लास्ट क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेंज आहे ना, रेस्पिरेशन जे होतं ना, रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन जे ऑक्सिश्वसन वनस्पतीमध्ये पण होणार आणि प्राण्यांमध्ये पण होणार. एरोबिक रेस्पिरेशनचे 2 टप्पे असतात, एक एक्सटर्नल असतं आणि एक इंटरनल असतं. एक श्वसन असतं, एक अंतश्वसन असतं. बाह्य श्वसन म्हणजे आपल्यामध्ये
श्वासोच्छवासाची क्रिया घडून येते, ब्रिदिंग प्रोसेस, इनहेलेशन आणि एक्झिलेशन. आणि अंतर्गत श्वसन जे असतं त्याला पेशीय श्वसन पण म्हणतात. त्यात 3 टप्पे असतात. पहिला असतो ग्लायकोलायसिस, दुसरा असतो क्रेब्स सायकल किंवा सायट्रिक ऍसिड सायकल, आणि तिसरा असतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ज्याच्यामध्ये एटीपीची निर्मिती होत असते. लक्षात ठेवा, ठीक आहे, ऊर्जा निर्मिती होत असते. मी इकडे त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेत बघा. NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 एटीपी तयार होतात का? चूक. लक्षात ठेवा, 5 एटीपी तयार होतात प्रत्येक रेणूपासून 5. आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 एटीपी तयार होतात का? चूक. इथे एकच एटीपी तयार होतो. लक्षात ठेवा, एकच एटीपी प्रत्येक रेणूपासून. आता हे NADH2 आणि FADH2 काय ते समजून घ्या. त्यांचे फुल फॉर्म लक्षात घ्या. NADH2, H2 म्हणजे हायड्रोजन आहे. NAD म्हणजे काय मित्रांनो? NAD म्हणजे N म्हणजे निकोटीन अमाइड, निकोटीन अमाइड, निकोटीन अमाइड. N म्हणजे A म्हणजे ॲडेनाइन, ॲडेनाइन. आणि D म्हणजे रे, D म्हणजे डायन्यूक्लियोटाइड, डायन्यूक्लियोटाइड. हा झाला NADH2 चा फुल फॉर्म. आणि राहिला प्रश्न आता FADH2 चा. FADH2 मध्ये पण H2 म्हणजे हायड्रोजन आहे. FAD म्हणजे काय मग? FAD म्हणजे F म्हणजे फ्लॅविन, फ्लॅविन. आणि A आणि D इकडे सेमच आहे रे, त्यामुळे ते काही रिपीट करत नाही. आता A म्हणजे ॲडेनाइन आणि D म्हणजे डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे, मग किती तयार होतात तुम्हाला सांगितलं मी. NADH2 पासून प्रत्येकापासून 5 एटीपी तयार होतात आणि FADH2 पासून प्रत्येकापासून 1 एटीपी तयार होतो. दोन्ही विधान चुकीचे आहेत. आपल्याला विचारलं आहे यातलं योग्य काय आहे, तर काहीच योग्य नाही. दोन्ही पण योग्य नाही, दोन्ही पण अयोग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे, असं उत्तर आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, तर हे आपले राज्यसेवेचे ह्या टेस्ट सिरीज मधले ह्या प्रश्नाचे झाले स्पष्टीकरण. आय होप तुम्हाला स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे समजले असतील आणि याचा फायदा पण तुमचं नॉलेज आहे ते बिल्डअप करायला, किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिकॉल पण झाल्या असतील आणि तुमच्या चुका कुठे झाल्या ते पण तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, चला भेटूयात नंतर मग. थँक्यू, बाय बाय.